नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुरुजी. आपल्या ब्रह्मांड ज्योतिष चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी गुरु महाराज कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करत आहे. गुरु स्वतःच्या राशीत जातोय, मीन राशीत जातोय आणि तो प्रत्येक राशीला काही ना काहीतरी शुभ फळ देणार आहे. अशा वेळेस आपण प्रत्येक राशीला गुरु महाराज काय फळ देणार हे आपण बघत आहोत. राशी शृंखलेमध्ये आतापर्यंत आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ आणि वृश्चिक या राशींचा गुरु काय प्रभाव देणार, काय फळ देणार हे आपण बघितलेलं आहे. आता आपण गुरु धनुराशीला काय फळ देणार हे बघत आहोत. सर्वप्रथम धनुराशीचा स्वभाव बघूया. अग्नितत्वाची रास आहे, राशी स्वामी गुरु आहे, द्विस्वभाव रास आहे. त्यामुळे द्विस्वभाव असल्यामुळं निर्णय क्षमता थोडीशी कमकुवत आहे, निर्णयापर्यंत लवकर पोहोचत नाही. अग्नितत्व आहे, त्यामुळे समाजसेवेमध्ये ज्या व्यक्ती असतात, गुरु समाजसेवेचा कारक आहे, त्यामुळे समाजसेवेमध्ये असल्या ज्या व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना निश्चितपणे लीड करण्यासाठी हा गुरु सपोर्टेड आहे. या धनुराशीच्या बऱ्याचशा व्यक्ती हा सेवेमध्येच सापडतात. आता गुरु राज बघूया. गुरु चतुर्थ स्थानात भ्रमण करत आहे. हे चतुर्थ स्थान आहे आणि चतुर्थ स्थानामध्ये चतुर्थ स्थान सर्वप्रथम समजावून घेऊया. चतुर्थ स्थान हे सर्व प्रकारच्या सुखांचं स्थान आहे, त्याला सुखस्थान असंही म्हटलं जातं. त्यानंतर चतुर्थ स्थानावरून माता बघितली जाते, मातृ सुख बघितलं जातं, वास्तू बघितली जाते, वास्तूच्या अवतीभोवती वातावरण बघितलं जातं आणि वास्तूमध्ये असलेल्या व्यक्ती बघितल्या जातात, वास्तूमध्ये व्यक्तींचं वर्तन बघितलं जातं. गुरु महाराजांच्या 3 दृष्टी आहेत. गुरु अष्टम दृष्टी, गुरु पंचम दृष्टीने अष्टम स्थानाला बघत आहे, गुरु सप्तम दृष्टी दशम स्थानाला बघत आहे आणि गुरु नवम दृष्टीने 12 स्थानाला बघत आहे. अष्टम स्थान, सर्वप्रथम आपण अष्टम स्थानाचा विचार करूया. गुरु पंचम दृष्टीने जेव्हा अष्टम स्थानाला बघत आहे अशा वेळेस गुरु बुद्धी करणारा ग्रह आहे आणि धनुराशीचा स्वामी गुरु आहे. गुरुला आता बळ प्राप्त होतंय. धनु रास असो, धनु लग्न असो, दोघांचाही स्वामी गुरु आहे आणि गुरुला आता बळ प्राप्त होतंय. अशा वेळेस गुरुची पंचम दृष्टी अष्टम स्थानावर जाणे निश्चित फायदेशीर होऊ शकतं. हे एक प्रकारचं धनस्थान आहे आणि धनस्थान कुंडलीमध्ये 2 प्रकारचे असतात, एक द्वितीय धनस्थान आणि अष्टम धनस्थान. द्वितीय स्थानावरनं जे धन बघितलं जातं ते स्वकष्टाचे धन बघितलं जातं आणि अष्टम स्थानावरून जे धन बघितलं जातं ते विना कष्टाचं धन बघितलं जातं, ज्यामध्ये सासरवाडीकडून मिळणारा लाभ, वारसा हक्क, पत्नीकडून, जोडीदाराकडून, पतीकडून मिळणारा लाभ धन स्वरूपामध्ये, त्याचप्रमाणे वारसा हक्काने मिळणारा आपल्या कुटुंबाकडनं मिळणारा लाभ आणि लाचलुचपत या माध्यमातून मिळणारा विना कष्टाचा पैसा ज्या स्थानावरून बघितला तो मित्रांनो हे धनस्थान आहे. मात्र हे द्वितीय धनस्थान आणि अष्टम स्थानाचं धनस्थान, ह्या धनाचा मिळणारा जो बेनिफिट आहे तो वेगवेगळा आहे. द्वितीय स्थानातून मिळणारं जे धन आहे ते स्वकष्टाचं असतं, त्यापासून नुकसान होत नाही. मात्र अष्टम स्थानातून कितीही धन प्राप्त झालं तरीही ते धन टिकत नाही, ते तळतळाट घेऊन देऊन मिळालेलं धन असतं. अशा वेळेस अशा धनाचा शक्यतो उपयोग टाळावा किंवा असं धन न घेणं हे सर्वात चांगलं राहील. तर निश्चित तुम्हाला त्रास होऊ शकतो. अष्टम स्थानाचा अधिपती म्हणजे इथं कर्क रास आहे. अष्टम स्थानामध्ये कर्क राशीचा स्वामी चंद्र स्थानापासून लग्नात गेलेला आहे. अष्टमेश लग्नात जाणं म्हणजे कुठेतरी मानसिक अवस्था कमकुवत असणं हे सुद्धा होऊ शकतं. चंद्र आहे आणि जर मूळ कुंडलीमध्ये चंद्र तुमच्या दूषित असेल तर निश्चितपणे या चंद्राचा त्रास किंवा मानसिक अवस्था तुमची खराब होऊ शकते. चंद्र दूषित केव्हा होतो तो कृष्ण अष्टमी पासून शुक्ल पंचमी पर्यंत चंद्राला पापग्रह म्हटलं गेलेलं आहे आणि शुक्ल पंचमी पासून कृष्ण अष्टमी पर्यंत चंद्र शुभग्रह मानला गेलेला आहे. त्याचप्रमाणे चंद्रावर अशुभ ग्रहांची दृष्टी असणं, चंद्रात अशुभ ग्रहांच्या युतीमध्ये असणं हे सुद्धा चंद्राला कमकुवत करून टाकतं किंवा मानसिक अवस्था कमकुवत करण्यासाठी इतकं पुरेसं आहे. अशा वेळेस
ह्या गुरुकडला लाभ करून घ्यायचा असेल तर लाच वनस्पतीपासून मिळणार किंवा कमी श्रमामध्ये कमी मोबदल्यात मिळणारा जो पैसा आहे असा लाभ निश्चितपणे टाळावं, हा मोह टाळावा. निश्चित आता फायदा होऊ शकतो. गुरुची सप्तम दृष्टी दशमस्थानावर येते. दशमस्थान हे पित्याचं स्थान आहे आणि सर्व प्रकारच्या समाजातली प्रतिष्ठा, कर्म, कृती यांचं हे दशमस्थान आहे. गुरु वृद्धी करणारा ग्रह आहे आणि अशा वेळेस दशमस्थानाला निश्चित समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. खास करून समाजसेवेमध्ये ज्या व्यक्ती काम करतात, ज्यामध्ये शिक्षण संस्था आहेत, शिक्षक आहेत, तसेच डॉक्टर्स आहेत, काउन्सिलर आहेत, मेडिटेशन करणार आहेत, ज्योतिष्य आहे, यांना हा गुरु निश्चितपणे या काळामध्ये फायदा देऊ शकतो. व्यापारी वृत्तीचे जे लोक आहेत ज्यांचा संबंध दुग्ध व्यवसायाशी येतो, गौपालन येतं, तसेच सर्व प्रकारच्या मिठाई बनवणारे डेअरी किंवा मिठाईची दुकानं, आचारी, अशा व्यक्तींना, हॉटेल्स यांना निश्चितपणे फायदा या काळामध्ये होऊ शकतो. त्यांच्या धंद्यामध्ये वृद्धी होऊ शकते. इतका सक्षम हा गुरु फायदेशीर आहे. पित्याचा विचार करण्यासाठी आपण या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा घेऊया की ज्यांचे मूळ कुंडलीमध्ये पित्याशी संबंध खराब आहे अशा व्यक्तींना निश्चितपणे या गुरुचा लाभ घ्यावा. हा कालावधी तुम्हाला निश्चित पित्याकडून लाभ करून देणारा आहे. रुसवे फुगवे बाजूला ठेवून जर ह्या कालावधीमध्ये पित्याशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला, सुधारण्यासाठी प्रयत्न केला, हा गुरु तुम्हाला निश्चितपणे सपोर्ट करणारा आहे. अशा वेळेस तुम्ही पित्याशी संबंध दृढ करू शकतात. तुम्हाला त्या गुरुपासून निश्चितपणे फायदा होऊ शकतो. आता गुरुची नवम दृष्टी ही व्ययस्थानावर येते. व्ययस्थान हे सर्व प्रकारच्या खजन स्थान आहे, नुकसानीचं स्थान आहे. गुरुची त्यावर दृष्टी येते. गुरु जर तुमच्या मूळ कुंडलीमध्ये दूषित असेल तर अशा वेळेस हॉस्पिटलायझेशन होणं हे क्रमप्राप्त आहे, हे होऊ शकतं. अशा वेळेस त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु दूषित आहे किंवा ज्यांना मेदवृद्धी, चरबीचे आजार, रक्ताचे आजार, त्वचेचे आजार, अपचनाचे विकार किंवा मधुमेह असले जर आजार, त्रास असतील अशा व्यक्तीने निश्चितपणे या काळामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. हॉस्पिटलायझेशन होऊ शकतं, मात्र तरीही खूप घाबरण्याची गरज नाहीये. गुरुची शुभदृष्टी ही व्यवस्थानावर येते आणि गुरु त्या ठिकाणी तुम्हाला त्या कालावधीतून, त्या दूषित कालावधीतून निश्चितपणे बाहेर काढेल. अशा कालावधीत तुम्ही मेडिटेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा मेडिक्लेम काढलेला असणं सुद्धा गरजेचं आहे. गुरु त्या ठिकाणी मेडिक्लेम सपोर्ट करतो. गुरु तुम्हाला त्या ठिकाणी फायदा करून देईल. त्यानंतर आपण पुढचा विचार करूया की हे कोर्ट कचेरीचं सुद्धा स्थान आहे. गुरुची नवमदृष्टी कोर्टाच्या स्थानावर येते. जर तुमचे कोर्ट कचेरीचे मॅटर चालू असतील, काही खटला प्रलंबित असेल, अशा वेळेस हा गुरु तुम्हाला त्या कोर्ट खटल्यातून बाहेर आणायला मदत करू शकतो. कोर्ट खटले जे आहेत ते समाप्ती येऊ शकतात. मात्र एक लक्षात घ्या, सद्यस्थितीमध्ये शनी हा मकर राशीमध्ये आहे आणि शनी 29 एप्रिल रोजी शनी कुंभ राशीत जातो. शनी गुरु 13 एप्रिल रोजी मीन राशीत येतो. 13 एप्रिल नंतर गुरुची नवमदृष्टी व्ययस्थानावर येते. नाही त्या कालावधीनंतर गुरु तुम्हाला फायदेशीर होऊ शकतो. मात्र 29 एप्रिल पासून पुढे 12 जुलै पर्यंत शनी कुंभ राशीत आहे. शनीची दशमदृष्टी ही व्ययस्थानावर येते आणि शनी न्यायालयाचा कारक आहे, कोर्ट कचेरीचा कारक आहे. जर मूळ कुंडलीमध्ये शनी दूषित असेल तर अशा वेळेस हा शनी निश्चितपणे तुम्हाला त्रास देऊ शकतो. विशेष म्हणजे तुम्हाला तुमचा शेवटचा टप्पा चालू आहे. आतापर्यंत 2 टप्पे संपलेले आहेत तुमचे. आता हा शेवटचा टप्पा आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला जानेवारी 2023 पर्यंत धनुराशीसाठी राहणार आहे. मात्र 2 महिन्यासाठी शनी रिलीफ देणार आहे. 29 एप्रिल ते 12 जुलै पर्यंत शनीपासून तुम्हाला निश्चितपणे रिलीफ मिळू शकतं. तरी सुद्धा
तुमच्या शनीची दशमदृष्टी व्ययस्थानावर ते सामोपचाराने तुमचा खटल्याचा प्रश्न सुटू शकतो. अशा वेळी त्या गुरुकडे निश्चितपणे लाभ घ्या. आता आपण थोडं वळूया की चतुर्थ स्थान वास्तुस्थान आहे. जे वास्तूच्या प्रत्यक्षात खूप वर्षापासून आहेत अशा व्यक्तींना निश्चित वास्तूचं लाभ होऊ शकतो. त्यांनी वास्तू सर्चिंग करत असतील त्यांना निश्चित वास्तू मिळू शकते. तुमच्या कुटुंबात तुमच्या वास्तूच्या आसपास जर औदुंबर पिंपळ वृक्ष असेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा कुठल्याही संतांचं मंदिर असेल, वास्तुदेवाच्या मंदिरामध्ये औदुंबर वृक्षाला आणि पिंपळाच्या वृक्षाला जाऊन दर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे. रोज पिंपळाला किंवा औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालणं, 1 लोटा पाणी घालणं, नमस्कार करणं, याने सुद्धा या गुरुची शुभफलितांची वृद्धी होऊ शकते. गुरु फायदेशीर आहे. वास्तू सुख देऊ शकतो. वास्तूच्या दृष्टीने निश्चितच फायदेशीर हा गुरु होऊ शकतो. त्याचप्रमाणे वास्तूमध्ये विवाह होणे, वास्तू शांत होणे, असल्या प्रकारचे ज्येष्ठ विधी, धार्मिक कार्य हे सुद्धा घडून येऊ शकतात. वास्तूमध्ये कोणी विवाहासाठी प्रयत्नशील असेल तर त्यांच्या चतुर्थ स्थानातून गुरुचं भ्रमण चालू आहे. अशा व्यक्तींना त्या विवाह प्रयत्नासाठी निश्चितपणे अशा व्यक्तींना सोबत घेऊन जावं जे वास्तूत राहत आहेत आणि वास्तूमध्ये असलेल्या व्यक्तीचा विवाहासाठी प्रयत्न चालू आहे. अशा व्यक्तींना धनुराशीच्या व्यक्तीला सोबत घेऊन जाणं तुम्हाला निश्चितपणे फायदेशीर राहू शकतं. इतका हा गुरु सपोर्टेड आहे, फायदेशीर आहे. पुढे बघूया आपण गृहिणीसाठी गुरु कसा आहे. गृहिणीसाठी हा गुरु निश्चित फायदेशीरच आहे. गुरु चतुर्थ स्थानात आहे, वास्तुस्थानात आहे, सुखस्थानात आहे, सुखाची वृद्धी करणार आहे. आणि गृहिणींना त्या कालावधीमध्ये निश्चितपणे या कालामध्ये तुमच्या साधनेमध्ये वाढ करणं गरजेचं आहे. कारण सात्विक साधना वास्तूमध्ये होऊ शकते. इतका सक्षम तो गुरु आहे. मला फायदा होईल. मात्र साधना करणं अत्यावश्यक आहे. तुम्हाला निश्चितपणे थोडासा रिलीफ मिळणार आहे. जर काही कुंडली चतुर्थ स्थानामध्ये मंगळ असेल, शनी असेल आणि त्यांना कुटुंबामध्ये त्रास असेल तर अशा वेळेस हा गुरु तुम्हाला त्या त्रासापासून थोडंसं वर्षभर तरी सुटका करून देणार आहे आणि थोडा त्रास कमी करणार आहे. या गुरुचा निश्चितपणे फायदा उचला म्हणण्यापेक्षा लाभ करून घ्या असं म्हणणं क्रमप्राप्त आहे. गुरुची साधना करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गर्भवती स्त्रिया, त्याच्या दृष्टीने आपण विचार करूया. गर्भवती स्त्रियांनी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण मूळ कुंडलीमध्ये धनु राशीच्या पंचम स्थान म्हणजेच स्थानामध्ये राहू आणि हर्षद हे 2 ग्रह येत आहेत. मोठे ग्रह भ्रमण करतायत. राहू शापित सध्या दाखवतो, हर्षद आवर्षण दाखवतो, मोठमोठे क्रिटिकल प्रसंग दाखवतो, ऍक्सिडेंट दाखवतो. अशा वेळेस गर्भवती स्त्रियांनी म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे. गुरु संततीचा कारक आहे. मात्र संततीचा कारक जरी असला पण तुमच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु दूषित असला आणि अशा वेळेस जर गर्भधारणा किंवा प्रसूतीचा कालावधी आला दिनांक 13 एप्रिल 2022 पासून पुढे एप्रिल 2023 पर्यंत या कालावधीमध्ये गर्भधारणा किंवा प्रसूतीचा काळ आला तर अशा वेळेस निश्चितपणे गर्भवती स्त्रियांनी काळजी घेणं गरजेचं आहे. अशा कालावधीमध्ये शनीची तुम्हाला हे सांगेल की 29 एप्रिल ते 12 जुलै या कालावधीमध्ये शनीची तृतीय दृष्टी ही पंचम स्थानावर येते. शनी आकुंचन करणारा ग्रह आहे. सामन्याचा कालावधी चालू आहे आणि शनीची तृतीय दृष्टी पंचम स्थानावर येते. शनीचं आकुंचन, राहूचा गर्भवती स्त्रियांना होणारा त्रास, गर्भपात होणे असे त्रास, हर्षल क्रिटिकल प्रसूती कालामध्ये अतिशय क्रिटिकल प्रसूती, रक्ताचं प्रमाण कमी होणं, सिझेरियन होणं, ऑपरेशनचे प्रसंग येणं असे प्रसंग हर्षल दाखवू शकतो. या काळात त्रास होऊ शकतो. मात्र साधना करणं अत्यंत गरजेचं आहे. एक सदस्य आहे या ठिकाणी. गर्भवती स्त्रियांनी रोज षष्ठी देवीचं स्तोत्र वाचन केलं तर गर्भवती स्त्रियांना निश्चित याचा फायदा होऊ शकतो. षष्ठी देवीचं स्तोत्र, षष्ठी देवी हे गर्भाचं रक्षण करणारी देवी आहे. गर्भवती स्त्रियांनी रोज षष्ठी देवीचं स्तोत्राचं वाचन करावं, षष्ठी देवीला नमस्कार करावा. षष्ठी देवीचं स्तोत्र ही फेसबुकला काही लिंक देईल, त्या लिंक मध्ये तुम्हाला षष्ठी देवीचं स्तोत्र मिळून जाईल.
त्यानंतर आपण पुढचा मुद्दा घेऊया, शिक्षण. बघा, शिक्षणाच्या दृष्टीने हा गुरु निश्चित फायदेशीर आहे. भलेही गुरुची दृष्टी शिक्षणाच्या स्थानाशी संबंधित नाहीये, तरी सुद्धा चतुर्थ स्थान हे सुद्धा शिक्षणाचं स्थान आहे. जी मुलं शाळकरी मुलं असतील, उच्च शिक्षणाशी संबंधित मुलं असतील, अशा विद्यार्थ्यांना हा गुरु फायदा देणार आहे. अशा वेळेस जे वास्तूमध्ये राहून अभ्यास करतायत यांना हा गुरु सपोर्ट करणार आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्था आहेत, शैक्षणिक संस्था गुरुशी संबंधित काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यापारी वृत्ती लोकांना आणि शैक्षणिक संस्थांना हा गुरु फायदा देणार आहे. स्कॉलरशिप मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना हा गुरु निश्चित फायदा देणार आहे, लाभ करून देणार आहे. त्या गुरुचा निश्चितपणे साधना करून तुम्ही लाभ घेणं गरजेचं आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल सुद्धा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये प्रश्न करायला हरकत नाही, किंवा मग तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देण्यात येईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. सबस्क्राईब चॅनल केलेलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना फेसबुकवर, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि ब्रह्मांड ज्योतिषकडनं तुम्हाला गुरुकडनं हार्दिक शुभेच्छा. निश्चितपणे हा गुरु तुम्हाला लाभ देव. साधना करा, उपासना करा. रोज दत्त महाराज दर्शन घेणं, दत्त सूत्र वाचन करणं, दत्त अवतरिका सूत्र वाचन करणं हे सुद्धा तुम्हाला निश्चितपणे फायदेशीर राहू शकतं. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.